खरं तर मी जास्त लक्ष ते जे बोलतात त्याच्याकडे देत नाही. आणि ते पत्र जे मी लिहिलेलं ते मी माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं. आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं की ते मूळ काँग्रेसचेच होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत, ते तिथे बीजेपी मध्ये गेले कारण का तिकडे जास्त आमिष बीजेपीने दाखवला. पण ते मूळ मी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या लोकांना कार्यकर्त्यांना जे उमेदवार लढले त्यांच्यासाठी ते पत्र होतं. निवडणुका संपलेल्या आहेत, अशा वेळेस निवडणुका संपल्यानंतर जनतेनं फोन दिला तर विकासाची कामं त्याच्यापुढे झाली पाहिजे. मला असं नव्हतं, अजूनही विरोधकांवरती टीका करण्यातच ते व्यस्त दिसत आहे. त्याच्यावर आपण कसं त्याच्यावरून कळतं की त्यांची संस्कृती काय आहे आणि ते कोणत्या पद्धतीत हे इलेक्शन लढले. आणि मी एवढीच विनंती करते आणि मी वारंवार करते की सोलापूर हे प्रतिष्ठेचं शहर आहे. सोलापूरची एक सांस्कृतिक शहर आहे, त्याची पातळी बाहेरच्या लोकांनी येऊन कमी करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे. आणि त्यांच्याबद्दल मागे जे जे काही झालेलं ते उघड आहे, म्हणून त्याबद्दल मी काय जास्त